आदरणीय सर्व माता पिता आणि बंधू भगिनींनो, आम्ही सर्वांना प्रेमाचा अंतःकरणापासून नमस्कार करतो. उद्या आपल्या लोकतंत्राचा महोत्सव काल आहे, आनंद दिन आहे. या लोकतंत्राच्या महोत्सवामध्ये आपणा सर्वांना सहभागी होऊन आपल्या या देशाचे संस्कृती, देशाचे विचार, आपल्या पूर्वजांनी केलेले बलिदान, हे सर्व स्वातंत्र्याकरता केलेल्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या लक्ष घेऊन आपल्या हातून सदैव देशहित, समाजहित आणि आपल्या संस्कृतीला अधिकाधिक कशी बळकटी आणता येईल अशा प्रकारचा जो कोणी उमेदवार असेल की ज्याच्या माध्यमातून आपल्या सर्व देवदेवता, संत, वेदनीती ह्या सर्व गोष्टी त्यांना सहकार्य करून आणि त्या सांभाळल्या जातील. आज काल प्रतिकूल आलेला आहे, आपण सावध राहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचे त्यांचे वंशज आहोत. छत्रपती शिवरायांनी हिंदवी राज्याकरता जे जे कष्ट केले त्या कष्टाची जाण ठेवून आपण सर्व माता भगिनींनी, बंधू भगिनींनी कुणाच्याही प्रलोभनाला, कोणाच्याही दडपणाला बळी न पडता आपण आपल्या स्वतःच्या स्वाभिमानाने जो देशहित करणारा असेल, समाजहित करणारा असेल, वेदनीती सांभाळणारा असेल आणि गोमातेचं रक्षण करणारा असेल, ह्या योग्य अशा उमेदवाराला आपण अवश्य निवडून द्या. देशाचा कारभार त्यांच्या हातात द्या. राजसत्ता, धर्मसत्ता हे पूर्वीपासून ठराविक अंतराने चालत आलेली आहे. एकापासून एक दूर आपल्याला करता येत नाही. म्हणून हे सर्व काम आपल्या सर्व लोकतंत्राच्या माध्यमातून सर्व बांधवांना, सर्व माता भगिनींना करायचं आहे. आपण पाहतो हे सर्व आखाड्याचे साधुसंत, महात्मे, संन्यासी, महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचे सर्व अध्वर्यू, ह्या सर्वांनी आपल्याला अतिशय कळकळीने आणि अंतःकरणापासून आवाहन केलेलं आहे. आपण त्यांच्या अंतःकरणातील भावनेला थोडंसं सांभाळा आणि कशामुळे ते एवढं बोलून राहिले ध्यानात घ्या. जर आपण वेळेस नाही सावध झालो तर फिर पस्तावो क्या बने, जमणार नाही. म्हणून सर्व संतांची कळकळ लक्षात घ्या. सर्व संतांनी आपल्याला अतिशय प्रेमाने, आदरपूर्वक, निष्ठेने आणि अतिशय कळकळीने सांगितलेलं आहे, गहिवरून सांगितलेलं आहे. आणि तरी आपण जर लक्ष दिलं नाही त्याकडे तर मग आपलाच तो एक अज्ञेपणा ठरेल. तेव्हा आम्ही सर्व बांधवांना पुनश्च प्रार्थना करतो, कोणाच्याही दडपणाला, अगर कोणाच्याही काही आमिषाला आपण बळी न पडता आपल्या मोकळेपणाने आपल्या आवडीचा जो देशहित करणारा उमेदवार असेल त्याला आपण विजयी करावं, ही विनम्र प्रार्थना.